गेल्या काही वर्षांपासून मेन्स टेनिसमध्ये एक असा क्लब होता जो ऑलमोस्ट इम्पॉसिबल मानला जात होता. इतका एक्सक्लुझिव्ह की त्यात फक्त एकाच प्लेअरला एंट्री मिळाली होती, तो म्हणजे नोव्हॅक जोकोविच. आणि खरं सांगायचं तर खूप लोकांना वाटत होतं की या क्लबचा दरवाजा कधीच दुसऱ्यांसाठी उघडणार नाही. पण रोम मध्ये रविवारी सगळं बदललं, कारण जॅनिक सिनरने फक्त अजून एक टायटल जिंकला नाही, तर तो आता त्या लेवलला पोहोचला आहे जिथे फक्त लेजेंड्स राहतात. आयकॉनिक फॉरो इटॅलिकोवर स्वतःच्या होम क्राऊड समोर सिनरने कॅस्पर रूडला 6-4, 6-4 ने हरवून इटालियन ओपन जिंकलं. पण ही फक्त एक ट्रॉफी नव्हती, हा एक स्टेटमेंट होता, एक रिमाइंडर होता की मेन्स टेनिसचं फ्युचर येणार नाहीये, ते ऑलरेडी इथे आहे. कारण या विजयासोबत जॅनिक सिनर फक्त दुसरा प्लेअर बनला ज्याने गोल्डन मास्टर्स कंप्लीट केलं, म्हणजे एटीपीचे सगळे 9 मास्टर्स 1000 टायटल जिंकले. इतक्या वर्षांपासून हा रेकॉर्ड फक्त नोव्हॅक जोकोविचच्या नावावर होता. आता त्या लिस्टमध्ये दुसरे नाव ऍड झाले आहे, जॅनिक सिनरचे. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही या स्टोरी मधील सगळ्यात मोठी हेडलाईन नाहीये, कारण ही फक्त एक टुर्नामेंट पुरती गोष्ट नाहीये, ही कम्प्लीट डॉमिनेशनची स्टोरी आहे. सिनरने आता सलग 6 मास्टर्स 1000 टुर्नामेंट जिंकले आहेत. त्याचा करंट विनिंग स्ट्रीक 29 मॅचेसवर आहे आणि फक्त मास्टर्स इव्हेंट मध्ये बघितलं तर ही स्ट्रीक 34 मॅचेस पर्यंत गेली आहे. आता तर असं वाटायला लागलं आहे की बाकीचे प्लेयर्स कोर्टवर फक्त हे बघायला येतात की ही स्ट्रीक नेमकं कुठपर्यंत जाणार आहे. आणि अचानक मेन्स टेनिस मधला सगळ्यात मोठा प्रश्न सुद्धा बदलला आहे. आता प्रश्न हा नाही की सिनर बेस्ट होऊ शकतो का, आता प्रश्न हा आहे की त्याला नेमकं थांबवणार कोण. या स्टोरीला अजून स्पेशल बनवते ती जागा जिथे हे सगळं झालं. हे रोम होतं, त्याचा देश, त्याचे लोक, त्याचा होम क्राऊड. असा स्टेज जो तुम्हाला एक मोमेंट मध्ये हिरो बनवू शकतो किंवा एक्सपेक्टेशनचा प्रेशर तुम्हाला कोलॅप्स पण करू शकतो. आणि या विजयासोबत सिनर 50 वर्षांनंतर इटालियन ओपन जिंकणारा पहिला इटालियन पुरुष प्लेअर बनला. शेवटचा प्लेअर होता एंड्रियानो पनाचा. जरा विचार करा त्या प्रेशरचा. 50 वर्षांपासून इटली या मोमेंटची वाट बघत होती. प्रत्येक जनरेशनने हे स्वप्न पाहिलं होतं. प्रत्येक वर्षी कोणीतरी या एक्सपेक्टेशन सोबत कोर्टवर उतरत होतं आणि प्रत्येक वर्षी कोणीतरी कमी पडत होतं. आता ही रिस्पॉन्सिबिलिटी आली एका 24 वर्षाच्या मुलावर जो ऑलरेडी वर्ल्ड नंबर 1 आहे. पण या सगळ्या प्रेशर मध्ये तो जरा सुद्धा डगमगला नाही. हीच तर सिनरची खासियत आहे. ग्रेट प्लेयर्स मॅचेस जिंकतात, पण ग्रेट चॅम्पियन्स एक्सपेक्टेशन हँडल करतात. आणि सध्या एक्सपेक्टेशन हँडल करायचं म्हणलं तर सिनर सारखा कोणीच नाही. या रन मधील सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे सिनरने सगळं क्लेवर केलं. वर्षांवर क्लेला टफेस्ट सरफेस मानलं गेलं. या सरफेसवर टिकायचं असेल तर पेशन्स, स्टॅमिना, डिसिप्लिन आणि गेम सेन्स सगळंच लागतं. हा तो सरफेस आहे जिथे लेजेंड्स तयार होतात, राफेल नदाल सारखे लेजेंड्स. आणि आता तिथे सिनर कम्प्लिटली कम्फर्टेबल दिसतोय. आणि आता इटालियन ओपनच्या फायनल सामन्यामध्ये समोर होता कॅस्पर रूड. तो फक्त अजून एक टॉप प्लेअर नाहीये. 2020 पासून एटीपी टूर वर क्लेवर सगळ्यात जास्त मॅचेस ज्याने जिंकले तो कॅस्पर रूड. क्ले हा त्याचा कम्फर्ट झोन आहे, तिथे तो सगळ्यात डेंजरस दिसतो. पण सिनर समोर कधीच काहीच बदललं नाही. ही त्याची 5वी मीटिंग होती आणि 5 वेळा सिनर जिंकला. रूडला अजूनही या पझलचं उत्तर सापडलेलं नाही आणि हाच डॉमिनन्स आहे. पण मॅच सुरू होण्यापूर्वीच एक गोष्ट सगळ्यांचं लक्ष वेधून गेली. रूडने ओपनली कबूल केलं होतं की सिनर असा प्लेअर वाटतो जो जिंकण्यासाठी कोर्टवर येतो. बघा ना, एक वर्ल्ड क्लास ऍथलीट ओपनली सांगतोय की त्याचा अपोनेंट अनबीटेबल वाटतो. किती लेवल आहे जिथे तुम्ही फर्स्ट सर्व्ह आधी मॅच मेंटली जिंकता. रूड बद्दल बोलायचं तर त्याने कालच्या मॅच मध्ये स्ट्रॉंग सुरुवात केली. त्याने पहिले 2 गेम जिंकले. थोड्या वेळासाठी असं वाटलं की कदाचित पिक्चर वेगळं असेल, पण चॅम्पियन्स पॅनिक करत नाही. सिनरने लगेच ब्रेक बॅक केलं आणि तिथून ॲटमॉस्फिअर बदललं. क्राऊड रिलॅक्स झालं. रूड टेन्स दिसायला लागला आणि सिनर नेहमीसारखाच काम राहिला. हीच तर त्याची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. ना विजिबल पॅनिक, ना इमोशनल स्विंग, ना अननेसेसरी ड्रामा, फक्त रूथलेस इफिशियन्सी. दुसरा सेट क्लासिक सिनर होता. अर्ली ब्रेक, कम्प्लीट कंट्रोल, कमबॅक साठी एक पण दरवाजा नाही. त्याने फ्लॅशी टेनिसने रूडला हरवलं नाही, त्याने त्याला सफोकेट केलं पॉइंट बाय पॉइंट आणि गेम बाय गेम. शेवटी मॅच कम्प्लिटली त्याच्या कंट्रोलमध्ये गेली आणि म्हणूनच आता नोव्हॅक जोकोविच सोबत त्याची तुलना होणं काहीच सरप्राईज राहिलेलं नाही. फक्त रेकॉर्ड्समुळे नाही, स्टाईलमुळे, मूव्हमेंटमुळे, डिसिप्लिनमुळे, बिग मोमेंट्स मधला इमोशनल कंट्रोलमुळे, इम्पॉसिबल टेनिसला रुटीन बनवण्याच्या एबिलिटीमुळे. हीच नोव्हॅक जोकोविचची सगळ्यात मोठी ओळख होती आणि आता त्याच क्वालिटीज
सिनरच्या गेम मध्ये पण दिसायला लागल्या आहेत. गोल्डन मास्टर्स कंप्लीट करणे ही फक्त एक अचीवमेंट नाही, हा संपूर्ण टेनिस वर्ल्डला दिलेला एक मेसेज आहे की हा एरा कदाचित आता सिनरचा आहे. आणि या स्टोरी मधला सगळ्यात एक्साइटिंग चॅप्टर अजून समोर आहे, कारण पुढच्या आठवड्यात फ्रेंच ओपन सुरू होतोय आणि अचानक पॅरिसचं पिक्चर खूप वेगळं दिसायला लागलं आहे. जर सिनरने रोलँड गॅरोस जिंकलं तर तो करिअर ग्रँड स्लॅम कंप्लीट करेल, म्हणजे 4ही ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या प्लेयर्सच्या इलाइट लिस्ट मध्ये एंट्री करेल. आणि लक्षात ठेवा, एक वेळ होती जेव्हा क्ले त्याचा वीकेस्ट सरफेस मानला जात होता. आता कदाचित हीच त्याची सगळ्यात मोठी संधी आहे, कारण त्याचा सगळ्यात मोठा चॅलेंजर कार्लोस अल्कराज सध्या इंजरीमुळे बाहेर आहे. म्हणजे संपूर्ण इक्वेशन बदलले आहे. ना अल्कराज, ना राफेल नदाल, एक एजिंग नोवॅक जोकोविच आणि एक रेड हॉट वर्ल्ड नंबर 1 पॅरिस मध्ये एंट्री करतोय. हे कॉम्बिनेशन बाकीच्या फील्ड साठी खरंच टेरिफाईंग आहे. वर्षांवर टेनिस फॅन्स एकच प्रश्न विचारत होते की बिग 3 नंतर कोण? कदाचित आता त्याचं उत्तर समोर दिसायला लागलं आहे. रविवारचा दिवस फक्त सिनरसाठी स्पेशल नव्हता, तो संपूर्ण इटालियन टेनिससाठी एक सेलिब्रेशन होता. कारण आनंद फक्त सिंगल्स पुरता मर्यादित राहिला नाही. सिमॉन बोलेली आणि अँड्रिया बाबोस्री यांनी मेन्स डबल टायटल पण जिंकलं. म्हणजे इटलीने फक्त एका चॅम्पियनचा विजय साजरा केला नाही, त्यांनी एक मोठ्या टेनिस मोमेंटला सेलिब्रेट केलं. आणि हीच या सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण ग्रेट चॅम्पियन्स फक्त ट्रॉफीज जिंकत नाहीत, ते एक जनरेशन इन्स्पायर करतात, एक सिस्टम बिल्ड करतात आणि पुढच्या चॅम्पियनसाठी रस्ते तयार करतात. आज इटलीमध्ये हजारो मुलं हातात टेनिस रॅकेट घेतील फक्त जॅनिक सिनरला बघून. हीच खरी लेगेसी असते, कारण काही विक्ट्रीज स्कोर बोर्डवर लिहिल्या जातात, तर काही विक्ट्रीज संपूर्ण देशाचं फ्युचर बदलून टाकतात. पण या सगळ्यात इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे सिनरने एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट ऑर्डिनरी बनवून टाकली. होम मास्टर्स जिंकलं, गोल्डन मास्टर्स कंप्लीट केलं, नोवॅक जोकोविचचा रेकॉर्ड मॅच केला, विनिंग स्ट्रीक एक्सटेंड केली, 50 वर्षांचं पूर्ण स्वप्न सुद्धा पूर्ण केलं. आणि जर पुढच्या आठवड्यात त्याने फ्रेंच ओपन ट्रॉफी उचलली तर हे कॉन्व्हर्सेशन परमनंटली बदलेल. कारण मग आपण हे विचारणार नाही की तो सध्या बेस्ट प्लेअर आहे का, मग आपण काही खूप मोठं विचारणार. पण आज आपण रेकॉर्ड मॅच करतोय, उद्या हाच प्लेअर टेनिस इतिहास रिराईट करणार का? तुमचे थॉट्स आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.